हॅलो फ्रेंड्स, छान छान गोष्टी या चॅनलवर आज आपले स्वागत आहे. आज आपण "अति तिथे माती" ही एक छोटीशी स्टोरी बघणार आहोत. चला तर सुरू करूया. एका गावात एक भिकारी राहत होता. तो रोज भीक मागून त्याचा उदरनिर्वाह करत असे. त्याला जे मिळेल तो ते खायचा, काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचं. भीक मागण्याबरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा. असा त्याचा नित्यक्रम होता. देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला, "तुला काय हवे ते माग." भिकाऱ्याने सोन्याचा मोहरा मागितला. देव म्हणाला, "मोहरा कशात घेणार?" भिकाऱ्याने झोळी पुढे केली. मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव म्हणाला, "मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल. जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल. पण हे लक्षात ठेव, जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहोर खाली जमिनीवर पडली तर त्याची माती होईल." भिकाऱ्याने जेव्हा अट अमान्य केली, देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली, पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना. मोहराच्या वजनाने झोळी फाटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता. शेवटी जे व्हायचं तेच झाले. त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याचा मोहरा खाली पडतात व त्याची माती होते. त्यांच्याबरोबर देवही नाहीसा होतो व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरत नाही. आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच राहतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करू नये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.